नमस्कार मित्रांनो. तर असे 5-6 दिवस झाले साक्षी कधी मध्ये म्हणत होती चक्कर यायला लागली आणि डोकं दुखायला लागले. गोळी खाल्ली की डोकं दुखतंय असं तसं म्हणत होती. जी दवाखान्यातून एकदा गोळ्या आणल्या होत्या, तिला चक्कर यायली म्हणून मी आणल्या होत्या विचारून, डॉक्टरांनी विचारून आणल्या होत्या गोळ्या. मग ती गोळी खाल्ली की चक्कर यायली म्हणत होती. म्हणून मग मी म्हणलं होतं 2-4 दिवसापासून म्हणत होतो दवाखान्यात चल. मी पण बाहेर म्हणजे दवाखान्यामध्ये जातोय, 2-3 दिवस झालं माझं दुखायला लागले म्हणून मी पण दवाखान्यामध्ये जातोय. आणि आज सकाळपासून म्हणत होती, सकाळी पण मला म्हणाली ती असं चालायला लागलं की चक्कर यायला लागली, असं वाकलं की खाली ही चक्कर यायला लागली, दिवसभर झालं चक्कर यायली म्हणाली होती. मग सकाळपासून म्हणतोय मी दवाखान्यामध्ये चल. आईला सांगितलं तिनं, म्हणजे असं चक्कर यायला लागल्यात, असं चालायला की चक्कर यायला लागली, असं बसली की चक्कर येणं झाली, असं की असं चक्कर येऊन पडल्याने व्हायला लागले साक्षीला सकाळपासून. म्हणून सकाळी चल म्हणलं होतं, पण आता 11:15 वाजत आली तर तरी पण आता काय जास्त व्हायला लागले. म्हणते आता तिला फिरायला आलो होतो बाहेर, थोडं म्हणलं फिर, जेवण करून हे फिर म्हणलं तरी ती आता अचानक जास्त झाल्यावर म्हणायला लागली, चक्कर जास्त यायला लागल्यात, रडत बसली बाहेर. मग आईनं आणून आता डोकं चोपायला लागली इकडं. आई एवढं म्हणजे आता हे झालंय, आता रात्री दवाखान्यामध्ये जावं लागेल, एवढ्या रात्री दवाखान्यामध्ये जावं लागतंय. आता हे बघा इकडं आई झोपायला लागली, तुम्हाला दाखवी तुम्ही. मी पण दवाखान्यात होतो, मी पण दवाखान्यामध्येच गेलतो, माझं ती पाय पिचकायला आहे ना, त्याच्यामुळे मी दवाखान्यामध्ये होतो. 3-4 दिवस झालं मी दवाखान्यामध्ये जातोय. आणि आता साक्षीला आल्या पण मी आलतो 4 वाजता, पण तेव्हापासून पण रडायलाच लागली साक्षी. चल दवाखान्यामध्ये म्हणतोय तर म्हणते राहतंय, नाही काय होत. आता बघा किती जास्त झालंय, मी तुम्हाला दाखवितो. बघा मित्रांनो, हे आता एवढं हे झालं, एवढं दुखायला लागलं. ऐ साक्षी, तुला किती वेळ म्हणलं ग दवाखान्यामध्ये चल? दुपारपासून म्हणाले बाबा चल दवाखान्यात. आता आई आम्ही ते साक्षी आता जास्त झाल्यास कसं होईल का? कमीतली कमीत बघून घ्या लागतं. तुला कसं कळत नाही? किती वेळ तुला येईन तुझा? 5-7 दिवस झालं म्हणतीच यायला कधी मध्ये. मग तुला तर किती दिवसापासून म्हणतोय दवाखान्यामध्ये जाऊ, म्हणतीच नाही काय होत, थोडीशी ती चक्कर. मग म्हणली कधी मध्ये येते. आज एवढं सकाळपासून किती म्हणता तुला? काय म्हणली थोडं व्हायला काय होत नाही म्हणजे. आणि संध्याकाळीच म्हणते, संध्याकाळी माणसाला कुठं दवाखाना करून काय व्हायना तसं. दवाखान्यामध्ये एवढा हे करायचं नाही ग, नाही कोणचं दवाखान्याला सोय नाही. एवढ्या रात्री आता दवाखान्यामध्ये जावं लागेल ना, वाहन नाही तर कुठं. आता चांगला आहे काही? झेंडूबाम तो काय कमी वाटतं असं? कसं कवा चक्कर आहे? बाहेर चालायला की येईल होत्या का? कसं आहे चक्कर अचानक येईल का, असं पडायला येऊन होईल? बघा हे असं आता काही नाही काय महागाच माणसाच्या लागलंय. हे आता अचानकच दुखायला लागलंय, लय दुखायला लागलंय का? आता एवढ्या रात्री पण दवाखान्यामध्ये जावं लागेल का अचानकच? तुला किती मी सांगतोय सकाळी, तू म्हणली काय म्हणली सकाळी कमी व्हायला लागले, आता राहतय 2-3 दिवस झाला म्हणली गोळ्यानं होईल. मग ती गोळी तुला बंद करायला लावली. आता नाही डोळे बी आता दुखायलेत म्हणाले, मग इतक्या वेळ नाही म्हणले, आता म्हणाले डोळे दुखायले. काय झालं बुबळा का कशानं होत आहे तुला माहित नाही का गोळीनं होईल का? एखादी गोळी सूट होत नसती, रिॲक्शन होत असतंय. उठून बस बरं, थोडं बस उठून बस. उठल्यावर सकाळी आवडत आहे बाबा. भाकर भाकर बी खात नाही आई. हे रोज बघितलं नाही का तुझं? ही दुखायला ती दुखायला राहा काहीच आहे का नाही? पायाला गोळी आली म्हणते, मग पाय मारण्याच्या सोपली तर कालपासून 2-3 दिवस झाले पाया झोपायला लागली आई. मग रडत बसली. मग तिला दिवस मावळ्यापासून म्हणतात दवाखान्यामध्ये चल. ती कुठं ऐकती? आता इथून पुढे असं दुखणार आहे काय की बाबा? हे सहन करीत नाही थोडी.
दोन महिने तसंच आहे, वास घे थोडा घेऊन पण आता हे सहन करीत नाही का थोड्या रडून कसं जमन हा वाटली नाही सुवास जरा. मोठ्याने घेतात सुवास आपल्या आपल्या मनाने घेतलेलं वेगळं असतं. आता एवढ्या रात्री दवाखान्यामध्ये जायचं अवघड आहे का नाही काय कोण काय चला आता दवाखान्यात उघडे असतील तेव्हा जाऊन येऊ हा आता कुठल्या उघडा काय आता इथं आपल्या इथे जवळचा असेल ना दवाखाना उघडा कुठला 9-8 वाजता बंद होता. आता आंबा बघायलाच न्यावं लागते. तिथं आहे का दवाखाना कुठं? अवघड आहे बाबा काय बी आधी मग काय म्हणत 3-4 वाजता हा कोणी मी काय मी घरी होतो मी दवाखान्यामध्ये गेलो मी दवाखान्यामध्ये गेलो आणि आता दिवस मावळ्यापासून रडत इथं मग आम्ही पलीकडे बसलो नव्हतो का तेव्हापासून रडायला लागली सारखं माझ्यापाशी म्हणते ही दुखायला ती दुखायला म्हणते एक म्हणते का मी म्हणाले काय दुखायले साक्षी काय काहीच नाही म्हणली. का म्हणलं चक्कर येईल म्हणली थोडी व्हायली म्हणली थोडं वाटायले तसं. आता मग मी नेलं असेल हा काय चक्कर येईल का चक्कर पुन्हा झोपायचं का दवाखान्यात जायचं आता काय काय दवाखान्यात गोळ्या नसतात चालू हा करत आता काय दवाखान्यात गेलं तर राहत हा उठून बस बरं एकदा उठव का तिला आहे उठून बसव उघडून बघ जरा डोळे काय व्हायला डोळ्याला वर कर डोळे. मला ते पितात झालंय पित्तानं झालंय काय पित्त झालंय पित्तानं झालंय काय की होत असते का पिताना आपल्याला नाही का वाटत मला तर नाही हो पित्त झालं असं मग चक्कर त्याने चक्र येते उलटून पाडायचं रोज नाही का पाडायचे हा ढेकळे बिकळे होय आंबट ढेकळे येतात का पित्त झालंय काय की हा नाहीतर एकाला ते शिसारी लागत तशी चक्र यायची पाणी पचत नाही ती काय 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 खा म्हणलं तर म्हणते असं अगोदर जीव वाटत म्हणते जेवाय घेतलं की जीव वाटत नाही पण असं म्हणा चक्र काय म्हणत का हा जायचं दवाखान्यात काय हा झोपू दे हा आराम झोपू दे आणि ते असं रडून उपयोग आहे का रडत झोपू दे तिला रडायली की ते बघ मारण्याची ती काय खाल्लं नाही तिनं कोरभर भाकर खाल्ली फक्त आमटी मध्ये मला तुम्ही बळच मी खायला हवी नकच म्हणायली होती आमटीन भाकर चला जावं लागत हा फोन करून काय उपयोग आहे जायचं मग तिला जायचं असलं तर मग होय जायचंय का का हा अय कुठे जायचंय तिच्या आई बापा आहे तर ऊस तोडा कुठे जायचं कुठं होय सकाळ काय पडल्याशिवाय येत नसते तर अजून 2 महिने येत नाही ऊस हा ऊस तोडा आहे तिकडे हिचं बघकेन का त्यांच्या ऊस तोडायचं बघकेन कामाच बोलता 3 उठव तिला चला जाऊन येऊ उठा एवढ्या रात्रीला जावं लागेल उठा तिकडे आबीला कोणाला तरी फोन तरी लावायला गाडी पिढी आहे का बघ हा चला बोलू चला बाहेर बोलू इथे असली गाडी पिढी तिला बसू इथं इथंच नाही तर काय तर उतर खाली हळू उतर बोलायला तुम्ही उतर हा काय होत नगर हवे उठ ना बघ वाट नाही काय की डोळ्याला पाणी तिचे लाल झाले डोळे बरी कर बरं हा तिला झोपू देत नाही बघ अगं झोप म्हणताव की आता कामाला लावताव का कुठं रडायला लागलीस का चांगला हो उठ चला बाहेर जाऊन येऊ लगेच चला उठ चल धरून घेते आई धरून घेते
चक्र येतात बर थांब मी आलो बाहेर बसा इथंच बसा